उनके साथी से मैं अनुरोध करता हूँ कि बंधुओं का स्वागत करें प्लीज। सामने ही रहते हैं। मंच पे जब आता है और रिस्पॉन्सिबिलिटी जब आपके पास आती है तो रियली आदमी भावुक हो जाता है, क्योंकि वो सब चीजें आपको हैंडल करने के लिए बहुत दिल दिमाग और समय की जरूरत होती है। कभी कभी पैसा भी लग जाता है और बोलना भी नहीं पड़ता है, ऐसी स्थितियां आ जाती हैं। लेकिन ये बैच, सातों बैच, मैं ईश्वर से कामना करता हूँ, हनुमान जी के मंदिर पे हूँ कि ये बैच बहुत अच्छा चलेगा, क्योंकि हनुमान जी का मैं बहुत बड़ा भक्त भी हूँ। इसलिए मैं अनुरोध करता हूँ, अब मैं अनुरोध करता हूँ हमारे जो थर्ड बैच को बहुत ही स्ट्रांगली चला रहे हैं, थर्ड बैच को स्ट्रांगली चला रहे हैं मिस्टर ठाकरे सर, उनका एक्सपीरियंस मैं पूछूंगा, क्योंकि एक्चुअल कम ज्यादा तो व्यक्ति होते रहे, वो बैच हेड है, थर्ड बैच के बैच हेड है। मैं 2 शब्दों में उनसे उनका एक्सपीरियंस जानना चाहूंगा, प्लीज आ जाइए मंच पे। धन्यवाद। तालियां ठाकरे सर के लिए। गुड मॉर्निंग सरोदय। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग सरोदय। गुड मॉर्निंग सर। मैं खापरे, मैं थर्ड बैच में करीब 1 साल से कंटिन्यू हूँ और वहाँ पर राजेंद्र सर ने मेरे को कैप्टन बनाया और वहाँ का बैच में 6:30 बजे से कंटिन्यू शुरू है और मैं कंटिन्यू वहाँ पर चलाता हूँ। और हमारे थर्ड बैच के सभी सदस्य आए, उनके लिए भी ताली बजाएंगे। अभी आज 7वां बैच शुरू हुआ है, उसके लिए भी ताली बजाएंगे। और हमारे सभी सदस्य और हमारे आदरणीय सभी के लिए धन्यवाद। और बस इतना ही 2 शब्द बोलकर मैं मेरे 2 शब्द खत्म करूंगा। धन्यवाद। मैं अनुरोध करता हूँ बंडू भाऊ से कि प्लीज अपनी बात रखें सर्वोदय हेल्थ क्लब को लेके। धन्यवाद। गुड मॉर्निंग सर्वोदय। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग सर्वोदय. गुड मॉर्निंग सर। सर्वोदय ग्रुपच्या सगळ्या मेंबरना माझा नमस्कार. या ठिकाणी वर्मा सरांनी 3.5 वर्षापूर्वी जो एक विडा उचलला होता काय झिंगाबाई टाकीमध्ये मी एक दिवस 1000 लोकांना सर्वोदय ग्रुपच्या माध्यमातून जोडील, तर ते स्वप्न कुठेतरी खरं होत आहे आणि 7वा बॅच या ठिकाणी सुरू केला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार सुद्धा मानतो की नशेबार सोसायटीमधील सगळ्या व्यक्तींना सर्वोदय हेल्थ क्लबच्या माध्यमातून एक व्यायाम निःशुल्क या ठिकाणी ते करून देतील. वर्माजीने 3.5 वर्षापूर्वी हे इथे सुरू केलं. वर्माजीबद्दल मी थोडक्यात सांगतो का, एक बिझी व्यक्तिमत्व आहे, म्हणजे सकाळीपासून तर संध्याकाळपर्यंत ते बिझनेसमॅन आहे. आपल्या आयुष्यात बिझी असताना सुद्धा हे कार्य ते या झिंगाबाई टाकीमध्ये करत आहे. त्याबद्दल मी तर त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद मानतो. सर्वोदय ग्रुप हे 7वी बॅच आहे. या ठिकाणी नवीन जे मेंबर आलेले आहेत त्यांना विनंती करतो का तुम्ही तर या, पण तुमच्यासोबत अडोस पडोसला जे लोक आहेत त्यांना सांगा का सर्वोदय हेल्थ क्लबच्या माध्यमातून आपल्याला इथे एक चांगली ऊर्जा प्राप्त होते. तर सगळ्यांना विनंती आहे का त्यांनी सर्वांना सांगा. आणि आमचे पिंगाम काका आहे, इंगोली काका आहे, हे 2 व्यक्ती इथं असल्यामुळे इथे तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. कारण कुठलंही चांगलं काम करत असतो तर कुठेतरी विरोध होत असते. आपण इतिहासाचे पन्ने उघडले तर पहा, सुरुवातीपासून आतापर्यंत एखादं काम चांगलं केलं तर विरोधक असतात. पण इंगोली काका आणि पिंगाम काका इथं असल्यामुळे मला असं वाटते का इथे कुठलाही विरोध होणार नाही, कारण एक चांगलं काम या ठिकाणी करत आहे. सर्वोदय हेल्थ क्लब एक परिवार आहे. आपण पाहिलं असेल एक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सगळे सर्वोदय हेल्थ क्लबचे मेंबर त्या ठिकाणी जोडलेले आहेत. कुठलाही आपल्या आपत्ती आली, कुठलंही संकट आलं तर आपण आपल्या नातेवाईकापर्यंत जाण्याआधी आपण या ग्रुपच्या माध्यमातून कोणाला तरी फोन करतो आणि आपल्या समस्या दूर होत असते. हा सुद्धा या ठिकाणी आहे. आणि सामाजिक कार्य करत असताना, व्यायाम करत असताना सामाजिक कार्यात सुद्धा यांची खूप मोठी भरभरारी आहे. मागं वृक्षाची लागवड या ठिकाणी केलेली आहे. पिकनिक असो, कुठलाही कार्य असो, महिलांना खरंच आपण पाहिलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत महिला बिझी असते. आपल्या पतिदेवाकडे ध्यान देते, मुलांकडे देते, पण कुठंतरी त्यांच्या स्वतःकडे दुर्लक्ष होते. आणि हे दुर्लक्ष झाल्यात कुठं त्यांना बरं नाही वाटत, त्या दुर्लक्ष करता करता एक मोठं त्यांना आजार होतो. तो नाही व्हावा म्हणून या सर्वोदय हेल्थ क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी आपण या ठिकाणी जोडलेलं आहे. आणि इथे जोडून एक उत्साह आपल्याला निर्माण होतो. सकाळी आपण उठतो आणि हेल्थ क्लबमध्ये जातो आणि सामाजिक कार्यात सुद्धा अग्रेसर असलेलं हे सर्वोदय हेल्थ क्लब आहे.
आणि आता सरांनी सांगितलं का याची एक छोटंसं वृक्ष छोटंसं रोपटं या ठिकाणी लावलं होतं 3.5-4 वर्षात आधी. या रोपट्याचं रूपांतर खरंच मला कुठेतरी वटवृक्षात होण्याचे संकेत या ठिकाणी दिसत आहे. सगळे लोक खूप वेळपासून इथे आलेले आहेत, त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही. या ठिकाणी मागे माननीय विकासभाऊ ठाकरे यांनी हे जे आहे ग्राउंड याला सगळं व्यवस्थित करून दिलं. मला वाटतं ते शेड बी ते करून देणार आहे. हे सामाजिक कार्य आपण येत्या 10-15 दिवसामध्ये माननीय आमदार विकासभाऊ ठाकरे यांचं स्वागत सुद्धा यांनी वर्माजींनी सांगितलं का त्यांचा सत्कार आपल्याला करायचा आहे. तर सर्वोदय हेल्थ क्लब मला तरी वाटते आज पण निघावं स्वागत झालं नाही. पहिला एक सर्वोदय हेल्थ क्लब यांचे स्वागत विकास भाऊ करतील. आणि माझ्याकडून मी सुद्धा या सर्वोदय हेल्थ क्लबचा सुरुवातीपासूनचा मेंबर आहे. माझा ID 51 आहे, पण कधी बिझी असल्यामुळे येऊ शकत नाही. आणि वर्माजीला धन्यवाद मानतो का या ठिकाणी त्यांनी एक वेळा उचलला आहे का काहीतरी आपण लोकांसाठी करायला पाहिजे. कारण धावपळीच्या युगामध्ये आपल्या शरीराकडे आपलं दुर्लक्ष होते. कुठंतरी निःशुल्क लोकांना या ठिकाणी आपण एक चांगलं व्यायाम दिला पाहिजे. आपण पाहिलं असेल का मनुष्य जन्मापासून तर मृत्यूपर्यंत किती जगतो याच्यापेक्षा तो कसा जगतो हे महत्वाचे आहे. तर याचं जिवंत उदाहरण म्हणजे वर्माजी आहे. यांनी सगळ्या ठिकाणी बोधनीपर्यंत यांचे बॅचेस आहेत. बोधनी मला वाटतं आता बोकारामध्ये सुद्धा सुरू होऊन राहिलेली आहे. तर एक सामाजिक आमचे मोड काकाने सांगितलं आहे का अध्यात्मात असल्यामुळे समाजकार्य सगळ्यात मोठं आहे. कारण आपण चालतो बोलतो जे काही कार्य करतो तर कोणती तरी शक्ती आपल्यात विराजमान आहे हे तर मानावं लागेल. ती शक्ती जर गेली तर आपलं शरीर नश्वर आहे. म्हणून ही शक्ती म्हणजे सगळ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला सारखाच पाहिजे. कारण सगळ्यात एक विराजमान जी शक्ती आहे ती सेम आहे. इथं आल्यानंतर आपल्याला जाती धर्माचे सिक्के लागले, पण तिथून जेव्हा आपण आलो ते मानव म्हणून आलो. सगळ्यात मोठा मानव धर्म आहे. मानव धर्माची सेवा करण्याचा विळा राजेंद्र कुमार वर्माजीने उचलला. खूप खूप धन्यवाद मानतो त्यांच्या मनापासून का झिंगाबाई टाकीत आले आधी आमच्या ताईंनी सांगितलं का इथे कुठं गर्दी फक्त दिसायची तर मोठे मोठे कार्यक्रम लग्न या ठिकाणी गर्दी होते, पण इथे होत नाही. पण मला वाटते आज 2-3 दिवस आहे तरी इथे नवीन लोक मला दिसून राहिले. तर नक्कीच 7व्या ग्रुपमध्ये एक 15-20 दिवसामध्ये जास्तीत जास्त संख्या होईल एवढंच बोलतो आणि माझ्या वाणीला विनंती. आपको सर्वोदय हेल्थ क्लब किसी भी राजनीतिक कारण से नहीं जुड़ा है, ना बीजेपी का है, ना कांग्रेस का है, ना एसपी, ना बीएसपी, कोई लेना देना नहीं है. लेकिन मैं बता दूं बंद हो बहुत बड़े सामाजिक कार्य करता है, इसलिए उनको तालियां बजाइए. बहुत बड़ा सामाजिक कार्य करता है और हम भी एक समाज के लिए कार्य कर रहे हैं, वो भी अभी एक समाज कार्य कर रहे हैं. वो इसलिए उनको हर कार्यक्रम में हम हमेशा इन्वाइट करते हैं और सभी को इन्वाइट करते हैं और इसीलिए हम उनका बहुत सम्मान करते हैं. सामाजिक कार्य करता है, एक समाज के लिए काम करता है, मतलब एक भगवान की पूजा करता है. तालियां बजाइए. धन्यवाद. माझं इथे एक ITI कॉलेज आहे. तर सर्वोदय हेल्थ क्लबच्या माध्यमातून 10 लोकांना आपण फ्रीमध्ये ITI जर तुमच्या पोरांना वाटलं ना ITI करायचं आहे आपण निःशुल्क 2 वर्षाच्या कोर्सचा सर्वोदय हेल्थ क्लबचे जे मेंबर राहतील त्यांना 10 पोरांना आपण ITI मध्ये फ्री प्रशिक्षण देऊ. प्रशिक्षण दिल्यानंतर महिंद्रा नाशिकला आपण त्यांना नोकरी सुद्धा लावून देऊ. कधी वाटलं तुम्हाला का आपल्याला ITI करायचं मुलांना किंवा तुम्हाला आपण पाठवू शकतो. धन्यवाद. माना कि मजबूरी होती है जिंदगी में, लेकिन जिंदगी भर मजबूरी नहीं होती. जो नापते हैं आसमां की ऊंचाई अपनी आंखों में, उनके लिए मंजिल की दूरी दूरी नहीं. तालियां. एक सूचना आलेली आहे, सरांनी नाश्ता करायचा आहे, नाश्ता करूनच जायचा आहे. मी माझं कंटिन्यू करतो. तुम्हाला एक बूस्टर डोज देतो है. माना कि मजबूरी होती है जिंदगी में, लेकिन जिंदगी भर मजबूरी नहीं होती. जो नापते हैं आसमां की ऊंचाई अपनी आंखों में, उनके लिए मंजिल की दूरी दूरी नहीं होती. तर हे आज तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. यूं तो हंसना बहुत आसान है जिंदगी में, रोना नसीब वालों को नसीब होता है. फूल तो खरीदे भी जाते हैं बाजार में, कांटों का मिलना बड़ी मुश्किल से होता है. अब ये जो 4 लाइन में आपके लिए दे रहा हूँ,
क्या सोचते हैं आप, क्या खोजते हैं आप, क्या सोचते हैं आप, क्या खोजते हैं आप, आंखों को बंद करके झांका है कभी दिल में, जिसको सोचते हैं आप, जिसको खोजते हैं आप, वो आपके अपने पास ही है, अपने पास ही है, अपने पास ही है। धन्यवाद। धन्यवाद धन्यवाद।